आणि मला असं वाटतं की हे सगळं आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलेलं आहे. ही टीम जी आहे एम ए रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च त्यांची आहे. इनामदार हॉस्पिटलची टीम आहे, डॉक्टर परवेज, इफ्तिखार इनामदार आणि बाकीचे टीम, या सगळ्यांनी मिळून हे खूप सुंदर आणि खूपच उत्तम काम केलेलं आहे. हे सगळ्यांना म्हणजे जे आपल्याकडे पेशंट येणार आहेत, जे आपल्याकडे विद्यार्थी येणार आहेत आणि आपल्याकडे जे शिक्षक येणार आहेत डेंटिस्ट्रीमध्ये, त्यांना मला वाटतं आजची जी टेक्नॉलॉजी आहे आणि पुढची जी फ्युचर टेक्नॉलॉजी जी येणार आहे ते तिथे ते शिकणार आहेत आणि शिकून ते पुढे जेव्हा जातील आणि प्रॅक्टिस करतील, मला असं वाटतं की ते कुठेही त्यांना कमी पडणार नाहीत आणि स्वतःचं नाव आणि देशाचं नाव उंचवणार आहेत असं मला वाटतं. मी पुन्हा त्यांना खूपच म्हणजे त्यांचं अभिनंदन करते आणि यापुढेही असेच चांगले काम आम्ही करत राहू. जी लॅब आहे ती देशात पहिली आहे आणि याच्यामध्ये काय नवीन काय टेक्नॉलॉजी वापरली याच्याबद्दल काय? टेक्निकल डिटेल्स मोहित सर सांगतीलच जे काय टेक्नॉलॉजी, पण एकच आहे त्यातनं आम्ही किंवा डॉक्टर परवेजने एवढं त्यांनी त्यामध्ये लक्ष घालून एवढे बारकाईने सगळं पाहिलेलं आहे की सगळ्या डिपार्टमेंट आणि सगळ्या इक्विपमेंट्स एकत्र त्यांनी आणलेलं आहे आणि एकत्र पेशंट आल्याबरोबर त्याला जे काय प्रॉब्लेम असेल डेंटिस्ट्रीचं ते इथे लगेच तासाभरात किंवा 2 तासात ते सगळे मोक्ष होतील आणि बाकी त्यांचे जे आहेत प्रॉब्लेम ते सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. आणि हे देशातलं पहिलं लॅब इथे आम्ही एस्टॅब्लिश, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. यामुळे मला वाटतं की या कॉलेजचं सुद्धा नाव उंचवणार आहेत आणि पुणे शहराचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं सुद्धा नाव उंचवणार आहे असं मला वाटतं. मी सगळ्यांना अभिनंदन करते आणि मला खात्री आहे की इथले विद्यार्थी जिथे जातील ते आपलं नाव ते उंचवणार आहेत. कॉलेज या वर्षी आता 25 वर्ष पूर्ण होण्याचं साजरं करत आहे. आता या गेल्या 25 वर्षात आमचं कॉलेज 3 गोष्टींमध्ये तर खूपच पुढे आहे. एक तर म्हणजे पेशंट ट्रीटमेंट, दुसरं म्हणजे एज्युकेशन. आमच्या स्टुडंट्स अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, बाहेरचे डेंटिस्ट पण खूप येतात इथे शिकायला. तर पेशंट ट्रीटमेंट, एज्युकेशन आणि रिसर्च ह्या बाबतीत आमच्या कॉलेजचं तर खूपच मोठं नाव आहे. आता आजच्या प्रेझेंट टेक्नॉलॉजीज आणि इनोव्हेशन्स हे सगळं पेशंट्सना, स्टुडंट्सना उपलब्ध करण्यासाठी आज एक फार हाय लेवलची लॅब आपण ओपन केलेली आहे. याच्यात जी पेशंट्सना ट्रीटमेंट होईल ती अगदी अत्याधुनिक साधनांनी देण्यात येईल. भले पेशंटचं डायग्नोसिस करणं, पेशंटचं ऑपरेशन्स करणं, पेशंट्सची मापं घेणं, पेशंट्सना ट्रीटमेंट फायनली कशी होणार आहे ही ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधीच दाखवणं, फेस स्कॅनिंग, इंट्राओरल स्कॅनिंग, डिजिटल टेक्नॉलॉजीज हे सगळ्यांचा इथे सदर वापर होणार आहे. बरं, पेशंटचं काम झाल्यानंतर त्यांच्यासाठी जे कॅप्स किंवा ब्रिजेस किंवा इम्प्लांटचे दात बनतील ते आधी ज्या टेक्नॉलॉजीने बनत होते त्याच्याऐवजी फार आधुनिक टेक्नॉलॉजीने, डिजिटल टेक्नॉलॉजीने, ऑटोमेशनने, पूर्ण कॅड-कॅम टेक्नॉलॉजीने, नवीन टेक्नॉलॉजीज 3D प्रिंटिंग सारखे हे असे टेक्नॉलॉजीज वापरून त्यांचे दात बनवून त्यांना ट्रीटमेंट एकदम हाय क्वालिटीची आणि एकदम कमी वेळेत देण्यात येणार आहे. तर हे सगळं जे जगात भरात टेक्नॉलॉजी पुढे चालू आहे त्याचं सगळं उपलब्धीकरण आपल्या विभागात हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. विभाग हे सगळं आता पेशंट, स्टुडंटसाठी आता उपलब्ध करणार आहे आणि पुढची पण जी टेक्नॉलॉजी येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आताच सोय केलेली आहे. तर हे गेले 25 वर्षाचं आणि पुढच्या 25 वर्षाचं हे फार अत्याधुनिक मार्गदर्शन करेल लोकांचं असं हे डिपार्टमेंट आमचं सुरू होणार आहे. तर आता जसं मी सांगितलं ट्रीटमेंटची दर्जा ही खूप उच्च आहे, तरी त्या मानाने इकडे पेशंट्सकडनं खूपच कमी चार्जेस घेतले जातात. ज्याच्यात साधारण मटेरियलचं खर्च निघेल वगैरे अशाच साधारण दरात ही पेशंटची ट्रीटमेंट पण सगळ्यात बेस्ट क्वालिटी मटेरियल्सने, सगळ्यात बेस्ट क्वालिटी टेक्नॉलॉजीने होते. तर असं सांगण्यात तर एकदम योग्य राहील की जे बाहेर प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जी पेशंट्सना ट्रीटमेंट मिळते त्याच्याच लेवलची, त्याच्यापेक्षा हायर लेवलची ट्रीटमेंट आपण इथे देणार आहोत आणि जे आमचे चार्जेस आहेत साधारण तेच चार्जेस मेंटेन झालेले आहेत. अगदी कमी शुल्कात ही ट्रीटमेंट सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. 25 वर्ष कॉलेज के पूरे कर रहे हैं एज प्रिंसिपल। मैं बहुत प्राउड फील कर रही हूँ कि हम
हमने ये नया जो डिजिटल डेंटिस्ट्री और इम्प्लांटोलॉजी सेक्शन शुरू किया है। इसके साथ हम अपने स्टूडेंट्स को, अपने पेशेंट्स को और अपने टीचर्स को रिसर्च का और अच्छा सीखने का, अच्छे ट्रीटमेंट का मौका दे पाएंगे। और ये सिर्फ अभी प्रेजेंट के लिए नहीं है, हम फ्यूचर रेडी हैं ये सारी टेक्नोलॉजी के साथ। तो आने वाले 25 सालों में मेरा ख्याल है कि हम इससे भी कहीं आगे जाएंगे और इससे भी बढ़िया टेक्नोलॉजी अपने कॉलेज में लाएंगे और कॉलेज का नाम सिर्फ महाराष्ट्र में नहीं, अपने देश में भी सबसे आगे लेके जाएंगे, ऐसा मैं चाहती हूँ। जी, Thank आप you very काफी much. सालों से इस कॉलेज की सेवा कर रही हैं। ओरल ट्रीटमेंट में अपना ये डिपार्टमेंट काम करता है, इसमें रिसर्च को लेकर कुछ आगे काम चलने वाला है? जो हमने अभी ये टेक्नोलॉजी शुरू की है, डिजिटल डेंटिस्ट्री सेक्शन शुरू किया है, इसके साथ साथ हम नए मटेरियल्स पे रिसर्च करने वाले हैं और बहुत सारे और प्रोजेक्ट्स हम शुरू करना चाहते हैं। हम फेलोशिप कोर्सेज भी शुरू करेंगे और इसके साथ ही जो अपने स्टूडेंट हैं, अंडर ग्रेजुएट और पोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट्स हैं, वो भी यहाँ पे जो है अपने डिजिटल टेक्नोलॉजी के साथ और रिसर्च कर सकते हैं और हम अपने कॉलेज को और अपने देश को और आगे लेके जा सकते हैं। और इतना भी बोलूंगी कि जो स्टूडेंट यहाँ से पास होंगे वो कहीं किसी भी कंट्री में जाएं, वो टेक्नोलॉजी वाइज किसी से पीछे नहीं होंगे, ऐसा हमें लगता है। थैंक यू वेरी मच।